नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी मस्त अशी रबडीची रेसिपी पाहणार आहोत। तर नेहमी आपण बासुंदी बनवतो, सीताफळ रबडी बनवतो किंवा इतर प्रकारची पण रबडी बनवून खात असतो। पण ही अंजीर रबडी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? तर एकदा जर केली नसेल तर एकदा नक्की करून बघा। इतकी अप्रतिम चवीची ही रबडी तयार होते। घरी सणासुदीचे दिवस आहेत, घरी पाहुणे मंडळींची रेलचेल असते, अशातच काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही अंजीर रबडी नक्कीच ट्राय करू शकता। चला मग रेसिपी पाहूयात। तर रेसिपीसाठी इथे मी सगळ्यात आधी मेन हिरो जो आहे या पदार्थाचा तो म्हणजे अंजीर। तर इथे मी 8 अंजीर घेतलेले आहेत। तर आता ही रबडी जी आहे ना, ही मी पहिल्यांदाच बनवते आहे, त्यामुळे इथे 8 अंजीर मी घेतलेले आहेत 1 लिटर दुधासाठी। पण तुम्ही इथे याचं प्रमाण निम्म पण करू शकता। 8 अंजीर घेतलेले आहेत पण ते थोडेसे जास्त झालेले आहेत, पण तिथे तुम्ही 4 ते 5 अंजीर या ठिकाणी वापरू शकता। 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे, फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे। 1 लिटर घेतलेलं आहे। तर मी 1 लिटर दुधापासून ही रबडी बनवणार आहे, त्यामुळे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही जितकं बनवणार आहात तितकं दूध या ठिकाणी वापरू शकता। गॅसवर ठेवायचं आहे उकळी येण्यासाठी। त्यानंतर इथे मी काही काजू घेतलेले आहेत, साधारण 7 ते 8 काजू आहेत। तर यात थोडंसं दूध टाकून आहे ना याची पेस्ट बनवणार आहोत। तर मी शक्यतो रबडी असेल किंवा बासुंदी असेल तर त्यामध्ये ना मी काजू हमखास दुधामध्ये वाटून आहे ना टाकते। अशी प्युरी बनवली आहे, मस्त पेस्ट केलेली आहे आणि ही पेस्ट आपण दुधामध्ये टाकणार आहोत। तर दुधाला पहिली उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर दुधाला छान उकळी आणायची आहे, व्यवस्थित चमचा फिरवायचा आहे, त्यामध्ये एकजीव करायचं आहे छान असं। एक हलकी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर ना आपण ही जी पेस्ट आहे ना ती दुधामध्ये टाकणार आहोत। तर इथं छान दूध उकळायला सुरुवात झालेली आहे। यात काजूची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे। आणि हां, इथे काजूची जी पेस्ट आपण वापरतोय ना ती ऑप्शनल आहे, संपूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही नाही टाकलीत ना तरी पण चालेल, तरी पण ही अंजीर रबडी खूप अप्रतिम तयार होते। न टाकता देखील तुम्ही ही अंजीर रबडी बनवू शकता। आता इथे उकळवून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण यामध्ये काजूची पेस्ट वापरतो ना तर त्यानंतर दुधाला असंच सोडून जाऊ शकत नाही, कारण नाहीतर दूध आहे ना उतू जाऊ शकतं। त्यामुळे आपल्याला सतत दुधाजवळच थांबून आहे ना त्याला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। आता इथे जास्त दूध आटवायचं नाही आहे आपल्याला, कारण अंजीर ना बऱ्यापैकी पाणी दूध जे आहे ना ते शोषून घट्ट होतं, त्यामुळे जास्त दूध आटवायचं नाही। यात साखर टाकलेली आहे, चवीनुसार तुम्ही यात साखर वापरू शकता कितीही। आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आणि यात अंजीर देखील आपण वापरतो तर ते पण गोड असतं आणि काजू पण हलकेसे गोड असतात, त्यामुळे बेताचीच साखर टाकायची आहे। खूप जास्त गोड ही रबडी चांगली लागत नाही। आणि इथे साखर टाकल्यानंतर ना साखर बऱ्यापैकी पाणी सोडतं, त्यामुळे आपल्याला तेही पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। इथे आता जे अंजीर हे मी 1.5 तास भिजत ठेवले होते दुधामध्ये। तर त्यामध्ये साधं थंड दूध टाकायचं आहे आणि 1.5 ते 2 तास आहे ना अंजीर दुधामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। आणि आता हे आपल्याला याचा पल्प करून घ्यायचा आहे या पद्धतीने। जर दूध अजून थोडंसं लागलं तर अजून थोडंसं दूध तुम्ही टाकून याचा मस्त असा बारीक पल्प तयार करून घ्यायचा आहे। तर यात थोडेसे मोठे मोठे दाणे पण आहेत, तर याचा असं प्रॉपर प्युरी झालेली नाही आहे। तुम्ही प्युरी केलीत ना तरी पण चालेल। आणि आता ही जी प्युरी आहे, दूध थंड असताना किंवा गॅसवरच आहे पण गॅस चालू नाही आहे, तर त्यावेळेस आपल्याला हा पल्प टाकून घ्यायचा आहे। आणि गॅस मी अगदी स्लोवर चालू केलेला आहे। आणि स्लोवर चालू करून आहे ना अजिबात आपल्याला याला उकळी आणू द्यायची नाही आहे, कारण उकळी आली तर दूध कदाचित फुटू देखील शकतं, त्यामुळे आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे। गॅसची फ्लेम अतिशय स्लो करायची आणि स्लो करूनच त्यामध्ये अंजीर जी प्युरी बनवली आपण ती मिक्स करायची आणि व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे। जसजसा हळूहळू वेळ जातो ना
तसं तसं अंजीर बऱ्यापैकी दूध जे आहे ना ते शोषून घेते आणि हळूहळू ती घट्ट व्हायला सुरुवात होते. तर इथं बघू शकता गॅसची फ्लेम चालूच आहे, अतिशय स्लो आहे. जितकी स्लो गॅसची फ्लेम करता येईल तितकी गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आता यात वेलची पूड टाकते, ऑप्शनल आहे. वेलची पूड चव छान येते, त्यामुळे थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे. कारण बऱ्याच जणांना वेलची पूड असं अंजीर रबडी असेल, सीताफळ रबडी असेल त्यामध्ये नाही आवडत, त्यामुळे नाही वापरली तरी चालेल. मी इथं थोडीशी टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि नॉर्मल रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करायचं आहे आणि त्यानंतरनं हे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून 2 तासासाठी तरी छान असं थंड करून घ्यायचं आहे. तर अतिशय मस्त बघू शकता घट्ट झालेली आहे बऱ्यापैकी. इथे जे अंजीरने ना दूध शोषून घेतलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे मस्त असं. तर इथं आपली थंडगार अशी सुमधुर रबडी तयार झालेली आहे. तर ही रबडी आता आपण सर्व करूयात. तर घरी जर पाहुणे मंडळींना तुम्ही जेवण्यासाठी बोलवलं असेल तर काय बनवायचं वेगळं असं काहीतरी सुचत नसेल तर एकदा ही रबडी आहे ना करून बघा. अप्रतिम लागते, खूप मस्त लागते. आणि अंजीर जसं मी सांगितलं त्याचं प्रमाण तुम्ही 4 ते 5 अंजीर वापरा 1 लिटर दुधासाठी. शक्यतो 8 अंजीर वापरलं तरी चालेल, पण खूप घट्ट होईल ही रबडी. त्यामुळे मी सजेस्ट करीन की तुम्ही 1 लिटर दुधासाठी 4 ते 5च अंजीर वापरा, म्हणजे अजून छान तुमची रबडी तयार होईल. तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.